बघतच होतो तेवढं त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की तुझ्या मम्मीने मला पाठवलं तुला घ्यायला. आणि मी खूप घाबरलो आणि मला मला क्लिक झालं की घर तर इकडेच आहे बाजूला आमचं, तरी पण तू असा कसा काय बोलू शकतो, म्हणून मी असा हात झटकला. आणि आज आपल्यासोबत म्हणून आहे आणि कालच घटना घडल्या. कधी घडली घटना? परवाच्या दिवशी. सध्या राज्यामध्ये भरपूर अशी लहान मुलांना पळवून नेण्याची संख्या वाढलेली आहे. काही 2-3 महिन्यामध्ये 80-86 मुलं ही बेपत्ता झालेली आहे. तशाच प्रकारचा मुलुंडमध्ये सुद्धा कुठेतरी घटना घडता राहिलेली आहे. आपल्यासोबत एक शूर असा आपला एक मित्र आहे, लहान मित्र आहे, अंश वाघ आहे त्याचं नाव. आणि त्यांनी काय झालं आणि कशा प्रकारे त्यांनी होणारी जी घटना आहे त्याला त्यांनी कसं तोंड दिलं त्याबद्दल तो थोडीफार माहिती द्या. आज आपण इथे लायन्स क्लब मुलुंड वेस्टला जो पुरंदरे हायस्कूल त्याच्या बाजूला लायन्स क्लब आहे, बाजूला एक हिरामोंगी म्हणून ह्याच्या मागे एक प्रसिद्ध असं हॉस्पिटल आहे आणि इथे शाळा आहेत, क्लासेस आहेत, भरपूर काही आहे. तर आज आपण पाहिलं की अंशने परवा त्याच्यासोबत जी काही घटना घडली तो थोडक्यात सांगणार आहे की नक्की काय झालं होतं आणि त्याच्यासोबत त्याचे बाबा पण आहेत. तर अंश, नक्की काय झालं होतं त्या दिवशी? मी त्या दिवशी क्लासमधून 4:30 वाजता निघालो आणि मी इकडं. कुठून आलास तू? कुठून येत होतास? शाळेच्या मागून येत होतो आणि इकडे फुटपाथ होती. मग रोड क्रॉस करून मी भारत बुक डेपो मध्ये गेलो. भारत बुक डेपो मध्ये गेला. ओके. मला 2 पेपर पाहिजे होते अशा ड्रॉइंगसाठी. मग मी तिकडून रोड क्रॉस करून आलो ना, तेव्हा एक रिक्षावाला माझ्या बाजूला थांबला. हे शाळा आहे ना, त्याच्यात ते बँड आणि ते स्टँडर्ड अटेन्शन चालू होतं. मी तिकडे बघतच होतो तेवढं त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की तुझ्या मम्मीने मला पाठवलं तुला घ्यायला. आणि मी खूप घाबरलो आणि मला क्लिक झालं की घर तर इकडेच आहे बाजूला आमचं, तरी पण तू असा कसा काय बोलू शकतो, म्हणून मी असा हात झटकला आणि गेलो. ओके, म्हणजे तू त्याचा हात झटका दिला आणि पळून गेला. मग तो रिक्षातून उतरला होता का तो व्यक्ती? नाही, तो रिक्षातून बसलेला. दिसायला वगैरे कसा, काय वर्णन तुला कोणी पोलिसांनी वगैरे विचारलं सांगू शकतोस का? तो थोडा असा दाढीवाला माणूस होता आणि तो मूछ होती त्याला आणि असं इकडे रुमाल लावलेला. थोडंसं टकला होता तो. ओके, थोडस. आणि असं ब्राऊन कलरचा ड्रेस घातलेला. ओके ओके ओके. म्हणजे तो रिक्षातून उतरलाच नाही का खाली? रिक्षातूनच तुला बोलला आणि तुझा हात पकडून खेचायला लागला, मग तो हात झटकून पळून गेला. ओके. तर आपल्यासोबत अंशचे बाबा पण आहेत. तुम्ही काय केलं?